जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आपण तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित एका गीताचा अर्थ पाहणार आहोत। हे वाक्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी तानाजी मालुसरे यांच्या वीर मरणानंतर म्हटलेले आहे। प्रसंग होता कोंढाणा किल्ला म्हणजेच आजचा सिंहगड मुघलाच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी प्राणाची बाजी लावून लढाई केली। आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे। तानाजीच्या घरात त्याच्या मुलाचे म्हणजेच रायबाचे लग्न कार्य असतानाही त्यांनी कौटुंबिक सुखापेक्षा स्वराज्याला आणि छत्रपतीच्या शब्दाला पहिले प्राधान्य दिले। हा उदात्त भाव या गाण्यातून, या ओळीतून व्यक्त होतो। त्यानंतर या ओळीचा अर्थ अत्यंत सोपा आणि गौरवशाली आहे। शिवकालीन इतिहासात आणि पोवाड्यामध्ये या ओळीचा अर्थ असतो शेलार मामा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी मावळे आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचे सख्खे मामा होते। कोंढाणा म्हणजे सिंहगड किल्ल्याच्या मोहिमेत त्यांनी तानाजी सोबत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती। वीर मरण याचा अर्थ अत्यंत शूर पराक्रमी आणि युद्धकलेत निपुण असलेला योद्धा होता। त्यानंतर यशवंती घोरपड कोंढाणा सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी रात्रीच्या वेळी किल्ल्याचा सरळ आणि उंच कडा चढण्याचे ठरवले। हा कडा चढण्यासाठी त्यांनी यशवंती नावाच्या एका घोरपडीचा उपयोग केला, जिच्यावर त्यांचा जीवापाड प्रेम होता। या किल्ल्यावर जाण्याचे सोपे मार्ग नसून अतिशय दमवणारे आणि उभे चढवायचे आहेत। शौर्याचे प्रतीक म्हणजेच शत्रूला धडकी भरवणारी ही अवघड चढण पाहून जाणे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मावळ्यांनाच जमत असेल, हे या ओळीतून स्पष्ट केले आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, हे गाणे म्हणजे मावळ्यांमध्ये शौर्य, धाडस आणि स्फूर्ती देणारे आहे। रात्रीच्या अंधारात प्राणाची पर्वा न करता घोरपडीच्या सहाय्याने कोंढाणा किल्ल्याचा कडा चढून जाणाऱ्या शूर मावळ्यांच्या पराक्रमाचे आणि त्यांच्या अंगात संचारलेल्या वीरश्राचे हे हुबेहूब वर्णन आहे, असा या गीताचा अर्थ आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। टाकली घोरपड